असेल. सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये रानसी क्रिकेट संघाची ओपनिंग जोडी मैदानच्या आतमध्ये जात असताना आपण पाहू शकाल. क्रिकेट हा निश्चित गोष्टीने भरलेला खेळ. हार जीत हार पराजय हा वाटेला येतच असतो. त्याच्यामुळे त्याच पराभवावरती विचार विनिमय करण्यात काही अर्थ नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण कशा पद्धतीने चांगला खेळ करू याच्यावरती विचार विनिमय करून प्रॅक्टिस करून मात्र योग्य खेळ कराल. याच पुढे स्पर्धेसाठी वर्णे क्रिकेट टीमला शुभेच्छा असतील. बट हार्ड लक टीम वर्नेट. आणि निश्चितच जाऊया मैदानच्या आतमध्ये. सेकंड राऊंडचा दुसरा बिग फाईट सामना आपल्या भेटीस येतोय. एकीकडे रानसेबी आणि त्यांना फाईट करत असताना मावल टीम. सांघिक कोर्टतील पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज सौरभ. दोन्ही टीमला देऊया खूप सारे शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. यास पहिला चेंडू या ठिकाणी ऑफ टिकला ठेवला. चेंडू सरळ निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट तुमची एकंदरीत सांगता झाले 3 षटकांची लढत आहे. कमीत कमी किमान 25 धावा. मागील सेकंड राऊंडचा पहिला सामना जो होता तो वन साइड झाला, परंतु हा सामना आपल्याला एक चांगला पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ अगदीच दूरवरचे आहेत. इथे स्लोम गती स्लो इमोशनल मध्ये फसवलं जाते, हुकवलं जाते, जागेवरती उभं ठेवलं जाते रानसी क्रिकेट टीमला. अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय 2 चेंडू लगातारचे डॉट. सौरभ अगदी 3-4 पावलांतर इनस्विंग पद्धतीची गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. इथे लगातारचा तिसरा चेंडू देखील डॉट. काय चालय मैदानच्या आतमध्ये. कदाचित स्विगेटचा प्रयत्न करायला हवा हेमंत सर, असं मला वाटतंय की जर चेंडू स्विंग करतोय गोलंदाज तर त्याचं प्रत्युत्तर म्हणून त्याला स्विंग हिट करणं गरजेचं आहे, व्यवस्थित खेळणं गरजेचं. परंतु जर ती खेळी जर जमत असेल खेळलं तर नक्की त्याचा प्रयत्न करेल, परंतु ती खेळी पाहायला मिळेल का? कारण आत्तापर्यंत 3 चेंडू डॉट आले. यावेळी स्टेट ड्राईव्ह खेळला, चेंडू खाली शतरक्षक जरूर आला, सिंगलच येईल. एकापेक्षा दुसरे काय मिळत नाही. मागील सामना जसा वन साइड झाला होता. प्रेक्षकांना काय हवं असतं ना, चौकार षटकारांची आतिषबाजी हवी असत्या. अगदीच चौकार षटकार पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्ग येत असतो, परंतु प्रेक्षक थोडेसे नाराज झाले असावेत या सामन्यांवरती, कारण पाहिजे तशी बॅटिंग पाहायला मिळत नाही. यस इथं वाईड बॉल. इथे आता दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत. 2 धावा एकंदरीत. टक्कर करायची असेल तर इथे मात्र एक चांगली मॅच बनावं लागेल. इथे स्लोअर गतीचा पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्करचं नियोजन केलं होतं. यॉर्कर मात्र झाला नाही, परंतु चेंडू जाईल डॉट विकेट किपरच्या हातामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी इथून सौरभच्या माध्यमातून. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. यशस्वीरित्या गोलंदाजी सौरभची वेगावरती स्वार होऊन खऱ्या अर्थाने गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं. इथे पुन्हा एकदा ब्लिडिंग एज लागले, परंतु विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू काही अगदीच बॉन्ड लाईन 30 सर्कल देखील पार करत नाही. ओव्हर क्रमांक 1 संपलाय. P1चं पहिलं षटक संपलंय. धावा आल्या त्या अवघ्या 2. भरपूर चांगली लढत पाहायला मिळेल, परंतु पहिल्या P1च्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा आल्या. ओव्हर क्रमांक 2. यावेळेस गोलंदाज सज्ज झालाय. अतुल हा गोलंदाज. इथे आता धावांची गरज, धावा जमावा कराव्या लागतील. इथे वाईट बॉल. अगदीच जिद्द चिकटी मेहनत सगळं काही तुम्हाला या मॅच मध्ये दाखवावं लागेल टीम रानसईला, कारण तुम्हाला इथे जिद्दीनं खेळ करावा लागेल. लांबचा प्रवास करून आपण देखील करून आलात, परंतु निश्चित इथे तुम्हाला धावा बनवाव्या लागतील, कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा जमा केल्यात. आणि इथे दुसऱ्या षटकातील पहिला बॉल हाताळत असताना आपण पहिला वाईट बॉल घोषित केला पंचांनी. गोलंदाजी करताना आपण पाहतोय मयूरला, अतुलला. इथे पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू जाईल लॉंग ऑन बॉन्ड लाईनच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी उत्तुंग असा षटकार.
करायला तदनंतर आपण पाहतोय मागील षटकामध्ये धावा येत नव्हत्या, परंतु यावेळेस धावा जमा करण्यास सुरुवात केल्या. डॉट बॉल आला. एकंदरीत स्कोर कार्डवरचा विचार केला तर 9 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. 9 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहू शकता. गोलंदाजी या ठिकाणी सुरेख पाहायला मिळते. जसा षटकार खेळ आला तसा कमबॅक देखील केला आहे. ग्राउंड डाऊन डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. शिंगल मात्र इथून आल्या. शिंगलला प्राधान्य दिलं. शिंगल एकापेक्षा दुसरे काही मिळत नाही. अगदी सिंगलला स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 10 अंकावरती. स्वप्न तर मोफतच असतात मित्रांनो, परंतु त्यांचा पाठलाग करताना तुम्हाला थोडीशी मेहनत करावी लागेल. रानसई क्रिकेट टीमला जर का यशस्वी व्हायचं असेल ना तर तुम्हाला इथून धावा बनवाव्या लागतील. या मॅचमध्ये या नाईट रजनी शृंखलेमध्ये इथून धावा होणं गरजेचं टीम रानसईला. इथे चांगला फटका स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अगदीच्या ठिकाणी कॅच ऑफ द नाईट. काय जबरदस्त एफर्ट स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये हा कॅच अगदीच्या ठिकाणी कॅरी केला आणि इथून संपवलाय खेळ. पकडलाय झेल आणि संपवलाय खऱ्या अर्थाने खेळाडूचा खेळ. बॅक टू द डगआउट डीज. तर अगदीच युवा उद्योजक स्वरूप एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून अगदीच या नाईट रजनी शृंखलेसाठी 3 कूलर त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यांचं देखील करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदीच फुल नाहीतर फुलाची पाकळी या प्रत्येक मान्यवरांच्या वतीने या स्पर्धेसाठी मात्र दिलं गेलं आणि त्यांचं मात्र या ठिकाणी आपण करूया कौतुक. जाऊया मैदानच्या दिशेनं. काय जबरदस्त फुलर लेनचा हा बॉल त्याच्यावरती चढवला. आघात केलाय वार. चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार. चेक करायचंय. यास पंचांनी मात्र या ठिकाणी रेफल केलंय. अगदीच चौकार आहे ना. हॅलो. यस हॅलो. नो बॉल. अगदीच्या ठिकाणी उघडा डोले पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. 5 धावा तर अगदीच्या ठिकाणी बोनसच्या स्वरूपामध्ये आल्यात. धावफलक जाऊन पोहोचेल 15 अंकावरती. आता खऱ्या अर्थाने धावा जमा होण्यास सुरुवात झाली रानसी क्रिकेट टीमसाठी. इथे पुन्हा एकदा स्क्वेअर फटका. तोच फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषे पार. मिळती रन 4-4. हा येतोय संघर्षातून निर्माण केलेला अजून एक संघर्षमय चौकार. स्वप्न तर मोफतच असतात मित्रांनो, फक्त त्यांचा पाठलाग करताना मेहनत ही तुम्हाला करावी लागते. अगदीच आणि ते मेहनत खऱ्या अर्थानं करत असताना टीम रानसई क्रिकेट टीम धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. त्या मात्र 19 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 9.5च्या रन रेटने धावा आल्या धाव फलकावरती. त्या मात्र 19 धावा. शेवटचं षटक प्रगती पथावरती. लास्ट ओव्हर या ठिकाणी गोलंदाज सज्ज झालाय भरत बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मोठा फटका. चेंडूला उडवलंय उडवलंय उडवलंय. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. षटकारना खऱ्या अर्थानं धावफलक जाऊन पोहोचले 25 अंकावरती. लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती दोस्तों, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.
अडचणी तर सर्वार समोर येत असतात. रडायचं की लढायचं हे आता तुमच्यावरती, आणि तेच करत असताना मैदानच्या आतमध्ये रानसे क्रिकेट टीम मरतो. यास विकेट डाऊन झाले, पकडलाय झेल आणि संपवलाय फलंदाज ऋतिकचा खेळ. बॅक टू दी डगआउट टीज. चेंडू हवेत. यस, वाड कॅच, विकेटचं पतन. शेवटचं षटक, आणि त्या शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करताना अजून एक विकेट डाऊन झाले डीजे. कमी 30 धाब्यांचे एक टार्गेट सेट करावं लागेल. जर 30 धावा झाले ना, तर रानसे क्रिकेट टीमकडे देखील तितकीच चांगली गोलंदाजी आहे. त्याच्यामुळे हा सामना वर्चस्व गोलंदाजी असा सामना आपल्या भेटीस येईल. परंतु पाहूया इथून काही बॉल शिल्लक. इथे मोठा फटका जरूर केलाय. चेंडू जातोय, अडवलाय. शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूला अडवलं गेलं. सिंगल जरूर आले, डबलला प्राधान्य दिलं होतं आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये यास चेक केलं जाईल. अगदी षटकार आहे की लाईन टच पाय आहे की नाही हे मात्र इथून चेक केलं जाईल. त्याच्यानंतर पंच जो काही निर्णय येईल तो मात्र या ठिकाणी देतील. एस, बॉल अडवलाय पंच, कारण हवेत उंच उडी मारून हा बॉल अडवलाय. रन आउट आहे ना, धावा एकच ना, एक धावा आणि रन आउट. एकंदरीत सिंगल आल्या आणि सिंगलच्या बराबरनं आता टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 अंकावरती. 26, लॉस्ट ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर कार्ड. आपण पाहतोय नाईट रजनी शृंखला 2026 पर्व दुसरं, श्री स्वामी समर्थ क्रिकेट टीम पलदरे ठाकूरवाडी आयोजित ही नाईट रजनी शृंखला, चौथा दिवस, चौथी रात्र, चौथी रजनी या ठिकाणी आपण पाहतोय. आणि या चौथ्या रजनीतील सेकंड राऊंडचा दुसरा सामना. एकीकडे आपण पाहतो रानसे क्रिकेट टीम, तर दुसरीकडे आपण पाहतोय मावल क्रिकेट टीम. या दोन टीम दरम्यान एक संघर्षमय क्रिकेट, एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळत्या. टफ फाईट मॅच आपल्याला ही देखील पाहायला मिळाल्या. तील मात्र शंका नाही, 26 तर आल्यात. अद्याप याही षटकातील बॉल शिल्लक आहेत 2. इथे मात्र लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव जरूर कंप्लीट केली जाईल. सिंगलनं मात्र भर पडले आणि धावफलक जाऊन पोहोचले 27 अंकावरती. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, शेवटचा चेंडू खऱ्या अर्थाने इथे शिल्लक असेल. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, परंतु इथून शेवटच्या बॉलवरती एखादा मॅसिव्ह हिट येईल का. इथे मोठा फटका, आक्रमण केलं, झेलची संधी, परंतु झेल झालाय ड्रॉप. धावा मिळतील का 2. तिसरीचा प्रयत्न, परंतु धावा 2च धावा इथून मात्र आपण पाहतोय. 2 धावा मात्र इथून कंप्लीट केल्या गेल्या आणि दोन्ही अंकानं टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचतील. तर एकंदरीत पंच 2 धावा कंप्लीट, 2 तिसरीला आउट झाला. 2 धावेनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 29 धावा आणि 30 धावींची गरज, म्हणजे 10चा रन रेट प्रत्येक षटकामागे या ठिकाणी राखावं लागेल. येणारे 18 बॉल 10च्या सरासरीनं धावा कंप्लीट करायचे, ते मात्र 30. ऐकूया एक डीजे मास्टर कडनं एक संगीत.
यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं अगदीच्या ठिकाणी केला जाईल. तर त्यांचं संपूर्ण मित्रपरिवार यांचं देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाणार आहे. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीप्रमाणे इथे येणाऱ्या मान्यवरांचा अगदीच यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जाईल आमच्या सन्मान्य आयोजकांच्या माध्यमातून. 18 बॉल 30ची गरज, कंपल्सरी चेसिंग अगदीच्या ठिकाणी असेल. 18 मध्ये बनवायचे 30, त्या 18 मध्ये 30 धावा कशा पद्धतीने जमा केल्या जातील हे ऐकूयात हेमंत सरांचा गोड आवाज. हॅलो, धन्यवाद प्रकाश सर. नक्कीच आपण जबरदस्त समालोचन ऐकायला मिळतंय. अगदीच या स्पर्धेमध्ये 4 दिवस आपण देखील उपस्थित आहात. या स्पर्धेसाठी 4 दिवस आपला आवाज ऐकायला मिळतोय. नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आपला आवाज. फलंदाजीसाठी सलामीचे फलंदाज अर्थातच संकेत आणि अतुल आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन. जर पहिल्या षटकाचा विचार केला तर गोलंदाजांना अवघ्या 2 धावा खर्च केले होते. त्यानंतर असं वाटलं होतं कुठेतरी हा सामना देखील लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल आणि त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आला होता अतुल. त्या अतुलवरती मात्र आक्रमण चढवलं होतं आणि जवळजवळ 17 धावा गोळा केल्या होत्या त्या 6 चेंडूमध्ये. त्यानंतर मात्र संघ जाऊन पोहोचला. अर्थातच 18 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. टोटल 29 धाव्यांची जबरदस्त 10च्या सरासरीने धावा गोळा केला. टोटल 29 धावा आणि जिंकण्यासाठी 10च्या सरासरीने 30 धावा गोळा करायच्या आता मावळ संघाला. स्ट्राईकला संकेत आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन. पहिल्याच चेंडूवरती अगदी लॉंग ऑफला चेंडू उडवला. चेंडू खाली शतरक्षक, चेंडू सरळ जमिनीला दान झालाय आणि आता मात्र डोक्याला हात लावले शतरक्षक सोहेल. या शतरक्षकानं काय घडलं जातंय? सोप्पा झेल, महत्वाची विकेट सोडली. ती विकेट आता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत टोचत राहणार रानसई बी संघासमोर. नक्कीच 2 धावा संकेतला जीवनदान मिळालं पहिल्याच चेंडूवरती. काल देखील असंच पाहिलं होतं. जो घोटे संघाचा मनोज होता त्या मनोजला जीवदान मिळालं पहिल्या चेंडूवरती आणि त्यानंतर त्या फलंदाजानं शेवटचा जो सामना होता तो सामना मात्र नक्कीच संपवला होता आणि त्यानंतर घोटे संघ टॉप 7 मध्ये दाखल झाला होता. आणि यानंतर या फटक्याचा विचार केला तर नक्कीच सुपला शॉट सजवला गेला आणि नक्कीच चौकाराच्या साह्याने 2 चेंडूंचा वादळी खेळ समाप्त होतो. टोटल 6 धावा लगावल्या गेल्या आहेत. वैयक्तिक 6 धावा या संकेत या फलंदाजानं गोळा केल्या आहेत. पुन्हा एकदा अगदी 10-12 पावलांचा रणब घेऊन पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. लाऊड अपील देखील झाली आहे परंतु अपील मध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी आणि त्यानंतर पंच सांगतायत हा निर्धाव चेंडू येतोय. एका निर्धाव चेंडूने टोटल 3 चेंडूंचा अद्यापर्यंत खेळ संपलाय. अजूनही P1च्या षटकातले पहिले 3 चेंडूंचा खेळ संपला आणि त्यानंतर 3 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक आणि त्यानंतर लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू येतोय. लगातार दुसरा निर्धाव चेंडू येतोय. आता मात्र फलंदाज दबावाखाली असेल. संकेत जबरदस्त गोलंदाजानं कमबॅक केलं. सचिननं मागच्या सामन्याचा विचार केला तर अवघ्या 2च धावा खर्च केल्या, तर 3 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. पुन्हा एकदा लाऊड अपील झाली. हा देखील निर्धाव चेंडू येतोय. लगातारचा तिसरा निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवरती जरूर सोहेलनं झेल सोडली. ती झेल लगेच दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजानं लगेच चौकार मारून स्वतःला सिद्ध केलं. त्यानंतर गोलंदाजानं आपला बोलबाला चालू केला. लगातार 3 निर्धाव चेंडू फेकण्यात यश आलं आणि येणारा चेंडू शेवटचा चेंडू असेल.
मोठा फटका. जरूर मागचे 3 चेंडू जरूर थांबला होता, त्यानंतर मोठा फटका सजवला अगदी डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार सजवला ना डीजे मास्टरला संधी मिळाली. प्रेशर रिलीज करत असताना नक्कीच संकेतनं शेवटच्या चेंडूवरती अगदी लास्ट मोमेंटला स्वतःला सिद्ध केला आणि नक्कीच डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार खेचून आणला. टोटल 6 चेंडूंचा वादळी खेळ समाप्त होत. टोटल धाव फलकाचा विचार केला तर 12 धावा. अजूनही 18 धावांची गरज. 12 चेंडू 18 ची गरज. अजूनही मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. अर्थातच ज्याचं नाव मयूर, त्यानं मागच्या सामन्याचा विचार केला तर 5 धावा खर्च केल्या होत्या. तोच मयूर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय, कारण 18 धावा रोखायच्यात 12 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा अगदी स्लोवर पद्धतीने चेंडू फेकला. लाऊड अपील झाले पुन्हा एकदा. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाली. 11 चेंडू 18 अजूनही बनवायच्या बाकी राहिल्यात. मावळ संघाच्या पाठी राखी सांगत असतील तुला थांबायचंय, एखादा निर्धाव चेंडू आला तरी चालेल परंतु थांबायचंय मैदानावरती. मोठा फटका जसा स्वीट ऑफ द साऊंड पाहायला मिळतोय. नक्कीच विजयाचा शंखनाद करणारा षटकार डीजे मास्टरला संधी मिळतीये. पूर्तता करा. खरोखरच जबरदस्त स्पीड ऑफ द साऊंड विजयाचा शंखनाद करणाऱ्या षटकार ठोकला. मात्र अगदीच दुसऱ्या चेंडूवरती वैयक्तिक 6 धावेनं स्वतःचा अकाउंट ओपन केलं अतुलनं. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय, कितपर्यंत लँड होणार? नक्कीच पार्किंग प्लॉट मध्ये जाऊन थांबलाय. विजयाचा शंखनाद करणारा दुसरा षटकार आलाय आणि पुन्हा एकदा डीजे मास्टर संधी बॉल आलाय. मैदानाच्या आतमध्ये मॅच बॉल आलाय. खरोखरच जबरदस्त फटका सजवला गेला अगदीच अतुलनं, कारण अतुलवरती आक्रमण चढवलं होतं. अतुलनं 17 धावा खर्च केल्या होत्या. तोच अतुल लगातार बॅक टू बॅक दुसरा षटकार लगावला जातोय. येणारा चेंडू हा षटकार हॅट्रिक साठी असेल. जबरदस्त फटका पुन्हा एकदा अगदी स्वीट ऑफ द साऊंड आणि सामना इथून समाप्त होतोय. नक्कीच विजयाचा शंखनाद करणारा सामना संपवला अगदी MS धोनी स्टाईल ना. आणि त्यानंतर मात्र पुढील सामना रंगणारा अर्थातच मावळ विरुद्ध पलसदरी B. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण नाणेफेकीसाठी या आणि यानंतर आपण व्हॉइस ऑफ कर्जत अर्थातच प्रकाश पवार सरांचा आवाज ऐकूया. चार चेंडू मध्ये 18 धावांची जबरदस्त खेळी केली. तोच ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी अर्थातच अतुल.